मंडळी, स्वागत आहे तुमचं सुषमाताई अंधारे या अधिकृत यूट्यूब चॅनलवर। आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिवस, या निमित्ताने आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। अमृत महोत्सवी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज विशेष घडामोडी घडल्या त्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून। अर्थातच भारताचे पंतप्रधान म्हणून माननीय मोदीजींनी प्रथेप्रमाणे संबोधन केलं आणि हे संबोधन करणारे ते स्वतः सलग 8व्यांदा लाल किल्ल्यावरून संबोधन करत होते। या संबोधनाच्या प्रसंगी अर्थातच ऑलिम्पिकमधील काही यशस्वी खेळाडूंना विशेष सन्मानित आणि निमंत्रण करण्यात आलेलं होतं आणि या अनुषंगाने माननीय मोदीजींनी काही घोषणा केल्या, काही आढावा घेतला। याच सगळ्यांचा जरा अन्वयार्थ आज आपण समजून घेऊया। खरं तर माननीय मोदीजींनी आज केलेली जी मांडणी आहे, त्यांची जी एकूण शैली आहे, या शैलीला दाद दिली पाहिजे। म्हणजे आमच्या गावाकडे एक म्हण आहे, खोटं बोल पण रेटून बोल। त्याचं सोडा, पण त्यांनी ज्या पद्धतीने ती मांडणी केली ती मांडणी काबिले तारीफ आहे। त्याची शैली आणि तो आवेश आणि तो जोश, ज्या उत्साहात ते सगळी मांडणी करत होते ते एकदम सगळं भन्नाट आणि भारी होतं। पण हे भन्नाट आणि भारी होतं ते खरं होतं का, हे जरा तपासून घेण्याची गरज आहे। माननीय मोदीजींनी आज केलेल्या भाषणाचे काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेण्याच्या आधी अजून एक महत्त्वाची घोषणा जी झालेली होती ती जरा सांगितली पाहिजे की भारतीय स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2021 म्हणजे अर्थात आजपासून ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालू राहील आणि याची सुरुवात गुजरातच्या साबरमती आश्रमातून होईल असं आज सांगण्यात आलं। या संपूर्ण संबोधनाच्या दरम्यान माननीय मोदीजींनी जे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, अर्थात प्रथेप्रमाणे सर्व महापुरुषांना मानवंदना, अभिवादन, नमन, स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सगळ्या मान्यवरांचं योगदान याचा उल्लेख तर त्यांनी केलाच, पण त्यासोबतच त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या चर्चेत घेतले होते। त्यातला एक की ऑलिम्पिक स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा आज सन्मान करण्यात आला। अर्थात स्वाभाविक गोष्ट आहे, सहज आहे आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी आनंददायी आहे की ऑलिम्पिकमधील सर्व खेळाडूंचा आज सन्मान झाला। पण मंडळी, हा सन्मान करताना माननीय मोदीजी आणि त्यांच्या टीमला या गोष्टीचा जरा विसर पडला असेल तर त्याची आठवण करून दिली पाहिजे की हॉकी संघाने, महिला हॉकी संघाने एक इतिहास रचला आणि पहिल्यांदा भारतासाठी पदक आणून दिलं आणि त्या हॉकी संघाच्या अभिनंदनासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अगदी सगळ्यांची झुंबड उडाली। आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरूनही माननीय मोदीजींनी त्यांचं तोंड भरून अभिनंदन केलं। परंतु जेव्हा हीच हॉकी टीम खेळण्यासाठी म्हणून, सरावासाठी म्हणून प्रयत्न करत होती तेव्हा मात्र यांना स्पॉन्सर करण्यासाठी किंवा यांच्या सरावाचा खर्च उचलण्यासाठी सरकार अजिबात तयार नव्हतं। ही गोष्ट आज आम्हाला सातत्याने जाणवत होती। ओडिशाचे मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांनी अगदी म्हणजे स्वतःहून पुढाकार घेऊन त्या सगळ्यांची खर्चाची जबाबदारी उचलली, तो खर्च केला, सगळं झालं आणि जिंकल्यानंतर मात्र म्हणजे याचा अर्थ असा झाला की जे आपल्याकडे म्हणतात ना की यशाला अनेक बाप असतात, अपयश मात्र पोरकं असतं। अगदी या न्यायाने जेव्हा ही टीम जिंकली तेव्हा मात्र श्रेय घेण्यासाठी मोदीजी पुढे नाही आले तरच नवल। अजून एक मुद्दा मोदीजींनी मांडलेला आहे तो म्हणजे फाळणीने आहत नागरिकांच्यासाठी त्यांनी आदरांजली वाहिली। नो डाऊट की जी फाळणी भारतीय स्वातंत्र्याच्या वेळेला झाली आणि त्या फाळणीतनं भारतातनं पाकिस्तान वेगळा झाला, यामुळे अनेकांना दुःख झालं आणि त्या दुःखात नुसते दुःखच नाही तर अनेक जण त्यातनं प्रचंड कुटुंबांची, संसाराची वाताहत झाली, कित्येक लोक देशोधडीला लागले। हे सगळं 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 खरं आहे, पण याची गरज नेमकी आज होती का की हा उल्लेख करण्याची, किंवा की 14 अगस्त का दिन यह हम ये जो पूरा डिवाइडेशन हुआ, इस डिवाइडेशन को लेकर एक वेदना दिवस मनाएंगे कहने की हे सांगण्याची खरंच आवश्यकता होती का? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बघा की जखमा जेव्हा खपल्या धरत आल्या आहेत तेव्हा त्या खपल्या काढायच्या आणि जखम बळबळत ठेवायची, याला काय अर्थ आहे?
पुन्हा एकदा तो मुद्दा तुम्ही उकरून काढता, जे लोक विसरत चाललेले आहेत आणि लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्याचं कारण असं आहे की फाळणीचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तेव्हा इथल्या काही उन्मादी शक्ती या जाणीवपूर्वक इथल्या अल्पसंख्याक समूहाला टार्गेट करायला बघतात आणि त्या टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जेव्हा देशाचे पंतप्रधानच लाल किल्ल्यावरून अशी काही महत्त्वपूर्ण घोषणा करतात आणि आपल्या बोलण्यात ते असं सांगतात की आम्हाला फार वेदना झाल्यात आणि त्या वेदनेचा सुद्धा आम्ही सण साजरा केला पाहिजे, माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. म्हणजे दुःख साजरं करण्याची पद्धत आमच्याकडे कधीपासून रुजली. आम्ही पराक्रम साजरे केलेत, आम्ही शौर्य आणि विजयगाथा साजऱ्या केलेल्या आहेत, आम्ही आनंदाचे क्षण साजरे केलेले आहेत. परंतु आमच्यासाठी जो अत्यंत दुःखाचा क्षण आहे, अतिव दुःखाचा क्षण आहे, जो की आपण विसरूच शकत नाही, असा एक क्षण आहे. तो क्षण जो विसरण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, तो क्षण वारंवार त्याच्या खपल्या काढून बळबळत ठेवणं आणि तो साजरा करायला लावणं, ही कोणती पद्धत आहे? यामागे कोणती राजनीती आहे? या पाठीमागे कुठल्या वोट बँकला चुचकारण्याचा प्रयत्न दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून माननीय मोदीजी करत आहेत? हा जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जरा अजून थोडंसं जर पुढे गेलं तर लक्षात येईल की माननीय मोदीजींनी आज असंही म्हटलं की जगातली सगळ्यात मोठी लसीकरणाची मोहीम ही भारतात झाली, सगळ्यात मोठी आणि मोफत लसीकरणाची. माननीय मोदीजी आणि त्यांच्या सगळ्या नुमाइंद्यांनी, त्यांच्या सगळ्या समर्थकांनी ही गोष्ट नीट समजून घेण्याची गरज आहे की अजूनही भारतात अनेक ठिकाणी मोफत लस मिळत नाही. म्हणजे अगदी 11 तारखेला मी स्वतः पुण्यातल्या इनामदार हॉस्पिटलमध्ये लस घेतली. ती तब्बल 780 रुपये खर्च करून घेतली. विशेष की या लसीकरणासाठीची नोंदणी मी साधारणतः 3 महिने आधी केलेली होती आणि मला ती लस मिळालेलीच नव्हती. आणि जेव्हा मी लस घ्यायला गेले तेव्हा मात्र तिथे त्यांच्या सिस्टीममध्ये दिसत होतं की युअर वॅक्सिनेशन इज डन सक्सेसफुली. हे फार विशेष आहे की एकीकडे माननीय मोदीजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून सांगतात की 54% लोकांना आम्ही लस पुरवलेली आहे आणि मोफत लस पुरवलेली आहे, तेव्हा माननीय मोदीजी आणि त्यांचे समर्थक विसरतात की इथे अजूनही मोफत लस अनेक ठिकाणी मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी की आरोग्य देण्याची जबाबदारी राज्याची आहे आणि राज्याने त्यात फार काही गवगवा करण्याचं कारण नाही. इट्स युअर प्रायोर ड्युटी, ते तुमचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि तुम्ही एका लशीची गोष्ट करत आहात जी की तुम्ही अजून दिलेली नाहीये सगळ्यांना पूर्णतः मोफत. पण माननीय मोदीजी आणि तुमचे सगळे ते जे हुजरे असतात ना, ते सगळे म्हणजे अगदी आमच्या महाराष्ट्रातले अतुल भातखळकर आणि आशिष शेलारांपासून सगळेजण बरं का, हा ते त्यांनी सगळ्यांनी समजून घ्यावं की या देशात याच्या आधी फार मोठा, तुमच्याही आधी फार मोठा लसीकरणाचा एक मोठा कार्यक्रम राबवला गेला आणि 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, तब्बल 14 लशी मोफत देण्याचा, 130 कोटी जनतेला 14 लशी मोफत देण्याचा कार्यक्रम अनेक वर्षांपासून राबवला जातोय. हा भाग वेगळा की ज्यांनी हा कार्यक्रम राबवला त्या पक्षांच्या सरकारांना तुमच्यासारखं मार्केटिंग करता आलं नाही. त्यांना तुमच्यासारखं जर मार्केटिंग जमलं असतं ना तर त्यांनी सुद्धा गोवर, BCG, ट्रिपल, देवी, धनुर्वात, पोलिओ या सगळ्या लशी कशा मोफत दिल्या आम्ही आणि त्याची कशी आम्ही जनजागरण मोहीम राबवली, याचं फार मोठं मार्केटिंग त्यांना करता आलं असतं. पण कदाचित ते तुमच्या इतके हुशार नसावेत मार्केटिंग करण्यामध्ये, कारण तुमचं म्हणजे 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला कार्यक्रम चाललाय मोदीजी. आणि त्यात तुमचे ते जे सगळे IT सेलचे जे पंटर आहेत ना, ते तर म्हणजे बापरे कमाल लोक आहेत एकदम. आपण असं म्हणता की जगातला सगळ्यात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम आपल्याकडे राबवला गेलाय, परंतु अजूनही लोकांच्या मनातले संभ्रम काही संपत नाहीत. एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना दुसरीकडे मात्र तिसरी लाट आली तर लहान मुलांवरती जास्त अफेक्ट करेल असं सांगितलं जातंय आणि लहान मुलांच्यासाठी अजूनही लस उपलब्ध झालेली नाही. मोदीजी
नाही झालेली उपलब्ध. इतर देशांमध्ये लहान मुलांचं अनेक ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेलं आहे. आपल्याकडे अजूनही 18 वर्ष वयाच्या खालच्यांच्यासाठीची लस उपलब्ध झालेली नाही. ती लस आपण दिलेली नाही. त्या संदर्भाने अजूनही आपल्याकडे फार संभ्रमाने सगळं निर्माण झालेलं आहे. डेल्टा व्हेरियंटचा धोका अजूनही डोक्यावर एक टांगती तलवार आहे. तिसरी लाट येणार की नाही येणार यावर कुणीही ठामपणे बोलू शकत नाहीये. आणि तरीही माननीय मोदीजी असं सांगतात की आमची फार मोठी चर्चा चालू आहे. त्यानंतर माननीय मोदीजींनी असंही सांगितलंय की हा फार वाढत्या लोकसंख्येचा देश आहे आणि कोरोना महामारी झाली त्यामुळे खूप साऱ्या कर्त्या लोकांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. कसे मोदीजी, आपण कसे सहभागी आहात बरं या सगळ्या लोकांच्या दुःखांमध्ये? कारण आपल्या वागण्या बोलण्यावरून, आपल्या सरकारच्या वागण्या बोलण्यावरून अजिबात असं वाटत नाही की आपण यांच्या दुःखात सहभागी आहात. कारण कोरोनाचं महाभयंकर संकट चालू असताना सुद्धा महाराष्ट्र किंवा बिगर भाजपा शासित जेवढी म्हणून राज्य होती त्या राज्यांमधल्या राजकीय डावपेचांचं आणि सत्ताकारणाची उलथापालथ करण्याचं राजकीय षडयंत्र हे काही थांबत नव्हतं. तारखावर तारखा महाराष्ट्रात तर दिल्या जातात मोदीजी, तारखावर तारखा. कधी त्या तारखा चंद्रकांत पाटील देतात, कधी त्या तारखा सुधीर मुनगंटीवार, कधी आशिष शेलार, कधी अजून कोणी, कधी फडणवीस. आणि त्यांना याचं भान नसतं की अरे इथे कोरोनाचं संकट चालू आहे किंवा इथे अजून काही वेगळी गोष्ट चालू आहे. याचं अजिबात त्यांना भान नसतं. त्यांना फक्त एक पडलेलं आहे की सरकार आम्ही पाडणार आहोत आणि सरकार पाडण्याची आम्ही एक तारीख सांगत आहोत. जर दुःखात तुम्ही खरंच सहभागी असतात तर कोरोनाच्या या संकट काळामध्ये हे डावपेचांचं राजकारण निश्चितपणे भाजपाने केलं नसतं. पुढे मोदीजींनी असंही सांगितलं आजच्या भाषणामध्ये की सर्वसमावेशक सुविधा असणारा देश निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. म्हणजे सुविधा तर द्यायच्याच आहेत, त्याच्याबद्दल म्हणजे काही दुमतच नाहीये. पण शब्द फार महत्वाचा वापरला की सर्वसमावेशक सुविधा देण्याचा. सर्वसमावेशक की ज्या सुविधा या सगळ्यांसाठी उपलब्ध असते. त्या सुविधांमध्ये हा लहान तो मोठा, हा काळा तो गोरा, हा श्रीमंत तो गरीब, हा उच्च तो नीच, हा अछूत तो छूत, असा काहीच भेदभाव असणार नाही. अशा पद्धतीचा आम्ही सर्वसमावेशक सुविधा आम्ही देणारा देश आम्हाला निर्माण करायचा आहे. आणि असंही म्हटलं की नागरिकांच्या खाजगी जीवनामध्ये आम्हाला अजिबात सरकार दखल घेणार नाही असंही माननीय मोदीजी म्हणाले. मोदीजी, एकीकडे आपण असं सांगता की सरकार लोकांच्या खाजगी जीवनात दखलंदाजी करणार नाही, दुसरीकडे आपण अगदी कोणी कुठल्या जातीत कुठल्या धर्मात प्रेमविवाह करावा इतक्यापर्यंत आपली सरकार, आपले प्रतिनिधी, आपले कार्यकर्ते, आपले समर्थक त्यात दखलंदाजी करत राहतात. आणि लव जिहाद सारखे कायदे किंवा इथल्या जनतेने काय खावे, काय प्यावे, काय ल्यावे, काय बोलावे याच्यावरती जर आपल्या जर बंद्या असतील, यावरती जर फतवे काढले जात असतील, अगदी खाप पंचायतींसारखे फतवे काढले जात असतील, तर हे कुठल्या आधारे म्हटले पाहिजे की सरकार लोकांच्या खाजगी जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाहीये. म्हणजे तुम्ही जरा लावून बघा ना, जरा ताळमेळ लावून बघा. एकीकडे सांगताय की सरकार लोकांच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करणार नाही, दुसरीकडे मात्र इस देश में रहना होगा तो ये कहना होगा, इस देश में रहना होगा तो ऐसे पहनना पड़ेगा, ऐसे उठना पड़ेगा, ऐसा बैठना पड़ेगा. हे फतवे कोण काढतं मोदीजी? हा हस्तक्षेप वाटत नाही का आपल्याला? बरं, आपण असं म्हणताय की सर्वसमावेशक सुविधा, सगळ्यांना सगळीकडे अगदी एकत्रितपणे समानतेने प्रवेश असेल. बाकी सगळ्या ठिकाणचं जाऊ देत मोदीजी. खरंच तुम्हाला या देशासाठी काही ऐतिहासिक क्रांती करायची असेल ना तर जगणाऱ्या लोकांचं तर राहूच द्या. जन्मभर तर ते भेदाभेद पाळत म्हणजे अनुभवतच राहतात, जन्मभराची ती भेदाभेद अनुभवत राहतात. पण किमान मेल्यानंतरचे तरी भेदभाव संपणार आहेत का? की इथे प्रत्येक जाती धर्माचे स्मशानभूमीच वेगवेगळ्या केल्या जातात. हे जरा काही आपल्या काही म्हणजे पर्यंत पोचतंय का? आपल्या नेणिवेत जाणीवेत ही गोष्ट आहे का? याचं जरा आकलन जर झालं तर मला असं वाटतं की म्हणजे बोलताना आपल्यालाही त्याचं जरा भान राहील. कारण
अजूनही इथल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक जातीचा, धर्माच्या स्मशानभूमी या वेगळ्या असतात आणि जर चुकून एखाद्या जातीची व्यक्ती जर दुसऱ्या जातीच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी नेली तर त्याचा गहजब होतो. हे मोदीजी आपल्याला माहिती आहे का? मोदीजी, आपण असंही म्हणालात आज की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास हमें करना चाहिए. सबने मिलकर प्रयास करना चाहिए और सबका विश्वास होना चाहिए. पण खरंच आपल्यावर विश्वास आहे का मोदीजी? सबका विश्वासची बात ज्या वेळेला मोदीजी करतात तेव्हा कदाचित मोदीजी विसरत आहेत की मुळात आमचा विश्वास आहे का नाही ते तर सोडाच, पण मोदीजी तुमचा विश्वास आहे? तुमच्या समर्थकाचा, तुमच्या पक्षातल्या सत्ताधाऱ्यांचा, वेगवेगळ्या राज्यातल्या ज्या तुमच्या सत्ता आहेत त्यांचा काही याच्यामध्ये खरंच तुम्हाला वाटतं विश्वास आहे? आणि जर तो विश्वास असेल तर मग फोनवरून फोन टॅप करणं, व्हॉट्सअप टॅप करणं, त्यांच्यावरती त्याची जासूसी करणं, पेगासस सारख्या सॉफ्टवेअरवरून जर गदारोळ तयार झाला असेल तर तो गदारोळ का होतोय याची उत्तर देणं, त्यावर चर्चा घडवून आणणं, याची टाळाटाळ का करताय मोदीजी आपण? जर आपण असं म्हणता की सबका विश्वास हमें जीतना है तो आपने कहां विश्वास जीता है इस देश की जनता का? आप वो विश्वास जीतने में अभी भी नाकाम है मोदी जी. ये मान क्यों नहीं लेते हैं? क्योंकि अगर आपका विश्वास भी नहीं है, आपका विश्वास होता तो आप इस देश के ही, इस देश में रहने वाले लोगों पर की ही जासूसी करवाने वाले लोगों पर, उन पर कार्रवाई करने की, उनकी जांच कराने की मांग तो करते हैं एटलीस्ट. पर आप ऐसे नहीं करते हो. आप ये भी नहीं कहते हो कि हमने जासूसी करवाई है, या आप ये भी नहीं कहते हो कि हमने जासूसी नहीं करवाई है. इस बात से आप कैसे नकार सकते हैं? इस बात को कैसे नकार सकते हैं आप कि तुमचा विश्वास नाहीये लोकांवरती? विश्वास दिला तर विश्वास मिळतो. आप जैसा बोएंगे आप वैसा पाएंगे. अगर आपने विश्वास बोया ही नहीं है तो आप विश्वास कहां से पाएंगे मोदी जी? पुढे मोदीजीने असं सांगितलं की आम्हाला या देशातला भ्रष्टाचार संपवून टाकायचा आहे. राफेलचं काय झालं याचं उत्तर आधी द्या आणि मग भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करा. चांगली गोष्ट आहे की 75 ट्रेन सुरुवात करण्याची घोषणा केली, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. फक्त त्या ट्रेन वेळेवर सुटाव्यात आणि त्या ट्रेन सर्वसामान्य लोकांनाही उपलब्ध व्हाव्यात. आणि त्या ट्रेन सुरू करता करता आमच्या ज्या बीड जिल्ह्याच्या खासदार आहेत प्रीतम मुंडे यांच्यासाठी का होईना बीड जिल्ह्याची, बीड नगरची जर रेल्वे सुरू झाली तर फारच चांगलं, आम्हाला त्याच्यातच आनंद असेल. मुलींसाठी सैनिकी स्कूल म्हणजे जो मिझोराम मधला जो प्रयोग होता तो मिझोराम मधला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता देशभरातल्या सैनिकी स्कूलमध्ये मुलींच्या प्रवेशाच्या संदर्भाने माननीय मोदीजींनी आज घोषणा केली. फार महत्त्वाची घोषणा आहे ही. घोषणा आम्हाला मान्यच आहे. पण मंडळी, या एकूण भाषणाचा जर गोषवारा, त्या बोलण्याची पद्धती, तो आवेश लक्षात घेतला तर असं लक्षात येतं की त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये हम ऐसे करने वाले हैं, हमें ऐसा करना है, हम ऐसा करेंगे, हम वो चाहते हैं, हम वो संकल्प करते हैं, असंच ते पूर्ण भाषणात म्हणत राहिले. मोदीजींनी असं नाही म्हटलं की हमने ऐसा किया है. मोदीजी, खरं तर आम्हाला अपेक्षित होतं की आज आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून इथल्या आरोग्याची एकूण आकडेवारी जाहीर कराल. मोगम बोलण्यापेक्षा एकूण आकडेवारी, आरोग्यासाठी किती खर्च केलाय, बजेट किती तरतूद केली आहे, लसीकरणाचा खर्च आणि त्याच्या संबंधाने नेमकी लहान मुलांच्यासाठीचं आता तुमचं काय प्लॅनिंग आहे यावरती तुम्ही बोलाल. आम्हाला अपेक्षित होतं मोदीजी की आपण पेगाससवरही बोलाल. आम्हाला अपेक्षित होतं की आपण जे 127वी घटना दुरुस्ती केली आहे त्या 127व्या घटना दुरुस्तीने एका हाताने तुम्ही केंद्र देण्याचा प्रयत्न, दुसऱ्या हाताने काढून घेण्याचा जो बेमालून प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नांवर जरा तरी बोलाल. पण मोदीजी, आपण असं काहीच बोलला नाहीत. पुन्हा एकदा भारतीय जनतेची निराशा. पण हे मानलं पाहिजे की फेकण्याचं काही जर सुवर्ण पदक असेल तर ते सुवर्ण पदक अगदी आपल्याला द्यायला काही हरकत नाही.
आपलं मनपूर्वक अभिनंदन की आपली शैली फारच छान आहे, परंतु या सगळ्या शैलीचा आमच्यासाठी किती उपयोग झाला हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मंडळी, मी माझ्या परीने फार कमीत कमी वेळेत आजच्या मोदीजींच्या भाषणाचा हा गोषवारा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. माझ्या मताशी जर तुम्ही सहमत असाल किंवा तुम्हाला माझ्या मतात जर काही त्रुटी वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की नाही ताई आम्हाला याच्यापेक्षा काही वेगळं आमचं म्हणणं आहे, तर तुमचं म्हणणं निश्चितपणे मला कमेंटमध्ये कळवू शकता. मला उत्सुकता असेल तुमच्या कमेंट वाचण्याची आणि तुमचं म्हणणं समजून घेण्यासाठी. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत थांबते, रजा घेते. धन्यवाद.